नमस्कार. वैष्णवीज रेसिपीमध्ये आज आपण बनवूया चमचमीत अंडा करी. गावरानी पद्धतीची झणझणीत तर्रीदार खास विदर्भ पद्धतीची ही अंडा करी बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत अंडा करी अगदी घरगुती साहित्यात बनून तयार होते. तर सर्वात आधी आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी आपण काही खडे मसाले भाजून घेऊया. तर इथे मी 3 काळी मिरी घेतली आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहे, दगडफूल घेतलेलं आहे, चक्री फूल घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, कलमी घेतली आहे आणि 2 तेजपत्त्याची पाने घेतलेली आहे. तर हे मसाले आपण तेल न घालताच भाजून घेणार आहोत. मसाले भाजून घेताना ते अगदी मंद आचेवरच भाजून घ्या, म्हणजे ते करपणार नाही. आणि अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे आहे. गॅस कुठेही हाय करू नका, नाहीतर मसाले लगेच करपून जाईल. मसाले आपले भाजून झाले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे मसाले आपण थंड होण्यास ठेवून देऊया. आता याच तव्यावर मी थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा आपण छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. खोबरंसुद्धा मी तेल न वापरताच भाजून घेत आहे. खोबरं छान असं काळपट रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामुळे भाजीला छान असा रंग येतो. खोबरंसुद्धा भाजून झाले आहे. आता गॅस बंद करायचा आणि 1 चमचा मी खसखस भाजून घेते आहे. खसखस लगेच भाजले जाते, ती तव्यावरून बाहेर उडायला लागते, त्यामुळे ती लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत. आता हे मसाले पूर्णपणे थंड होईल तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया. तर गॅस परत सुरू करायचा आहे. आता 2 मोठ्या आकाराचे कांदे आपण रफली कट करून घेतलेले आहे. कांदे आपण तव्यावरच भाजून घेणार आहोत. कांदे भाजून घेताना मी इथे तेलाचा वापर केलेला नाही. तर कांदासुद्धा मोठ्या आचेवर असा काळपट रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून कांदा थंड होण्यास ठेवून देऊया. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं, धणे आणि खडे मसाले टाकून देऊया. सुरुवातीला आपण कोरडे मसालेच वाटून घेणार आहोत. यामध्ये कांदा टाकायचा नाही. कांदा आपण नंतर वाटून घेऊया. आता पाणी न घालता हे मसाले आपण वाटून घ्यायचे आहेत. बघा, मसाले आपण वाटून घेतलेले आहे. अगदी मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे मसाले वाटून घ्यायचे आहेत. खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत मसाले वाटून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मसाले वाटून घेतले. पाण्याचा इथे जरासुद्धा वापर केलेला नाही. आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा. आता याच मिक्सरच्या भांड्यात थोडं आलं घेतलेलं आहे, 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि भाजून घेतलेला कांदासुद्धा यामध्ये टाकायचा आहे. तसेच 1 टोमॅटोसुद्धा काप करून टाकायचा आहे. यासोबतच थोडी कोथिंबीरसुद्धा टाकूया. पाणी न घालता हे मसाले मी इथे वाटून घेणार आहेत. बघा, मसाले छान असे वाटून घेतलेले आहे. अगदी छान बारीक पेस्ट करून घ्यायची. वाटून घेताना यामध्ये मी जरासुद्धा पाणी वापरलं नाही. तर 4 अंडी मी इथे उकडून घेतलेली आहे. त्याची सालं काढून घेतलेली आहे. तर याला आपण एक छोटासा कट करून घेऊया. सगळ्याच अंड्यांना मी इथे कट करून घेत आहे. तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तर कढईमध्ये 2 पळी मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. यामध्ये अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत. अगदी मिनिटभर आपण मंद आचेवरच अंडी फ्राय करून घेणार आहोत. अंडे फ्राय करून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर बघा, अगदी हलकेसे मी ते फ्राय करून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता राहिलेल्या तेलामध्येच कांद्याचं वाटण घालूया. हे वाटण आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया. अगदी 1.5 ते 2 मिनिटं आपण लो फ्लेमवर शिजवून घेऊया. मसाले तळाशी लागून करपू नये याची काळजी घ्यायची आहे. चमचाने सतत फिरवून घेत राहायचं आहे. बघा 2 मिनिटांनंतर मसाले छान शिजल्या गेले आहे. आता आपण खोबऱ्याचं वाटण घालूया.
बघा मसाल्याला रंग किती छान आलेला आहे। अशा पद्धतीने वाटण करून घेतल्यामुळे भाजीला खूप छान रंग येतो, शिवाय ती चवीला सुद्धा खूप टेस्टी लागते। मसाले शिजवून घेताना जास्त घाई करायची नाही, छान असे तेल सुटेपर्यंत मसाले मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे। बघा मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर परत मी हे 1 ते 1.5 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे। मसाले आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहे। त्यामध्ये आपण काही घरगुती मसाले घालूया। यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे। कढईने छान तेल सुटेपर्यंत हे मसाले व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत। आता थोडंसं पाणी घालूया। पाणी घातल्यामुळे मसाले आपले करपणार नाही, तर पाणी घालून एकत्रित करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या मिनिटांसाठी याला थोडी वाफ द्यायची आहे। अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून बघूया। मसाल्यांना कढईने मस्त तेल सुटलेलं आहे। मसाला बघूनच तुम्हाला कळत असेल की भाजीला रंग किती छान येणार आहे। तर भाजीला आपण आता रस्सा करून घेऊया। त्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। आपल्या गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। कुठलीही रस्सा भाजी बनवता त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा, यामुळे भाजीचा रंग छान टिकून राहतो। गरम पाण्यामुळे टेम्परेचर बॅलन्स होतं आणि भाजीला छान तर्री येते। आपण गावरान पद्धतीची झणझणीत भाजी बनवतोय, त्यामुळे भाजीला तर्री तर हवीच। पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच भाजीला उकळी काढून घ्यायची आहे। भाजीला उकळी येईपर्यंत गॅस अजिबात मोठा करायचा नाही। यामध्ये आपण उकडून घेतलेली अंडी सोडायची आहेत। लो फ्लेमवरच आपण भाजीला उकळी काढून घेणार आहोत। बघा भाजीला उकळी आलेली आहे। बघा किती छान तर्री आली आहे भाजीला। रंग बघा अगदीच परफेक्ट आलेला आहे। पाहूनच खावीशी वाटणारी ही अंडा करी आपली रेडी आहे। यावर आपण थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची। तर एकदा तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्कीच बनवून बघा, खात्रीशीर सांगते परत परत तुम्ही हीच पद्धत वापरणार। तर ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर खा, चवीला अप्रतिम लागते। तर रेसिपी कशी वाटली एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।